उल्लासनगर चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर शहर के कैंप नंबर 4 सुभाष टेकड़ी परिसर में पीने के पानी के लिए नागरिकों का संघर्ष पिछले कई दिनों से देखने मिल रहा है। 10 चाल रहिवासी संगठन की ओर से नागरिक भूख हड़ताल पर बैठे हैं। उल्लासनगर के लुम्बिनी 1, डिफेंस कॉलोनी, बुद्ध कॉलोनी, पंचशील नगर, साईं बाबा नगर और सुभाष टेकड़ी क्षेत्र के महात्मा फुले कॉलोनी के लोगों को समय पर पीने का पानी उपलब्ध नहीं कराने की शिकायत भी अधिकारियों को और जल पुरवठा अधिकारी से की है, लेकिन जानबूझ के अधिकारी अनदेखा कर रहे हैं। इसलिए 10 चाल रहिवासी संगठन की ओर से बड़े पैमाने पर इलाके के लोग भूख हड़ताल पर बैठे थे। इस बीच जब उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन ने सुबह पानी टाइम पर जल्द से जल्द शुरू करने का आश्वासन दिया, तब भूख हड़ताल समाप्त कर दी गई। इस अवसर पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रतिमा समिति के संजय वाघमारे, प्रशांत चंदन शिव, प्रशांत सोनावणे, दिवाकर खाले, वनदेव पलासकर और शिवसेना शिंदे गट के सुशील पवार समर्थन देने पहुंचे थे और अन्य सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। पाणी येत नाही आणि वारंवार ह्या ज्या समस्या आहेत, पाण्याची समस्या निर्माण होत आहे, आज आपण उपोषणाला बसलेला आहे, काय सांगाल? प्रभाग 18 मध्ये तुम्ही बघताल तर सर्टिफाय शाळेची जी टाकी आहे त्या टाकीवरनं आम्हाला पाणी सोडण्यात येते। परंतु कसं आहे की प्रभाग 18 मध्ये 10 लिंगुणन सोसायटी, महात्मा फुले कॉलनी, साईबाबा नगर, पंचशील नगर, बुद्ध कॉलनी या विभागामध्ये 1 वर्षापासून रात्री कधी 11 वाजता, कधी 12 वाजता, कधी 1 वाजता पाणी येतं। या संदर्भात वेळोवेळी आम्ही त्याचा व्यवहार केलेले आहेत। आम्ही त्यांना उपोषण पत्रही दिलेले आहेत। त्यांनी एक आम्हाला वेळ दिला, त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण पत्र माघार घेतलं। परंतु त्यांनी जो वेळ दिलेला त्या 20 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला 7 दिवस पाणी दिलंच नाही। त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केला, परंतु त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की एक वेळ ते देऊ शकत नाही। त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही याच्यावरती काही तोडगा काढू, बैठक करू, पण बैठकीला पण ते कोण आले नाही, कोणी काय बोललं नाही। शेवटी आम्हाला त्यांना निवेदन द्यावं लागलं की आम्ही उपोषणाला बसतो म्हणून। दादा, अधिकाऱ्यांनी जर आपली जी मागण्या आहेत ते मागण्या नाही केल्या तर आपलं काय करायला सांगतो? जर अधिकाऱ्याने आमच्या मागण्या नाही केलं तर आम्ही कंटिन्यू करू, ते उपोषण आम्ही सोडणार नाही। जोपर्यंत येत नाही, आम्हाला एक वेळ देत नाही, तोपर्यंत आम्ही इकडे कोणी हलणार नाही। पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि उशिरा पाणी येते, यासाठी आपण उपोषणाला बसलेलो काय? आज आम्ही 10 रहिवासी संघटनेतर्फे उपोषणाला बसलेलो आहोत, कारण आम्हाला पाण्याची फार तीव्र टंचाई जाणवते। अनियमितता आहे, पाणी येतं पण ते कधी येते काय सांगता येत नाही। त्यामुळे महिला वर्ग ते फार त्रासलेला आहे। कुठे जाता येत नाही, कुठं मयत झालं तर पहिले पाणी भरावं लागतं, त्यानंतर माहीत तसं ठेवावं लागतं। कुठं कार्यक्रमाला जात नाही, सगळा प्रॉब्लेम चालू महिलांना आहे। त्यामुळे आज आम्ही उपोषण केलेलं आहे। आम्हाला पाण्याची वेळ एक ठराविक निश्चित करून द्या, असं आम्ही उपोषणात। आता पाण्याची अनियमितता 10:30, 11, 12 कधीही पाणी सोडतात। त्यामुळे आम्ही आज उपोषण केलेलं आहे आणि मिरकुटे साहेबांनी आज 3 ते 5 हा आम्हाला टायमिंग दिला 1 हप्त्यासाठी, आणि ह्या हप्त्यात नाही आलं तर अजून तीव्रतेने आंदोलन छेडण्यात येईल। काय पाण्याची समस्या काय सांगता? पाण्याची समस्या अशी आहे, आम्हाला रात्री 11, 11:30, 12 वाजता पाणी सोडतात। मग ते पाणी आम्ही कधी भरायचं? तर आम्हाला वेळ निश्चित करून दिलेली आहे 3 ते 5। तर 3 ते 5 आम्हाला वेळ कायमची देताय का खाली 1 हप्त्यासाठी देताय तुम्ही? ते तुम्ही ठरवा। आता आम्हाला वेळेवर पाणी पाहिजे। सगळ्या एरियामध्ये वेळेवर पाणी येतं, आमच्याच एरियामध्ये वेळेवर पाणी येत नाही। सगळीकडे पाणी असतं आणि आम्हाला फक्त 1 तास पाणी सोडतात। आम्हाला कम से कम 2 तास तरी पाणी सोडा। आणि पाण्यामध्ये इतकी घाण येते, पाणी अक्षरशः एकदम नालीसारखं पाणी येतं। त्याच्यासाठी काय करायचं? प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे, त्या पाईपलाईन तुम्ही चेक करा, त्याच्यामधून पण घाण पाणी येतं, सगळे किडे येतात। पाणी गरम करून आम्हाला प्यावं लागतं। कसं करायचं आम्ही? प्रत्येक वेळेला उपोषणालाच बसायचं का? मागे पण आम्ही मोर्चा काढलेला। मावशी, यापूर्वी पण आपण मोर्चा काढला होता, त्याची दखल घेतली गेली नाही का असं वाटतं तुम्हाला? नाही घेतली गेली दखल। आम्ही गेलो होतो पण त्यांनी अजिबात दखल घेतली नाही आमची। फक्त आम्हाला पाणी कसं सोडतात, कधी पण 11 वाजले 12 वाजले की आम्हाला फोन येतो, पाणी सोडलं, मेसेज देतात, पाणी सोडतात। ह्याला काय अर्थ नाही ना, तुम्ही वेळेवर पाणी सोडा ना। आम्ही काय प्रत्येक वेळेला काम धंदे सोडून यायचं का इथे पाणी भरायला? कोण कुठे गेलेला असतं, कोण कुठे गेलेला असतं, कोणाचा काय कार्यक्रम असतो, कोणाचा काय प्रोग्राम असतो, काय असतं काहीच कळत नाही। प्रत्येक वेळेला पळत यायचं का पाणी भरायला आम्ही लोकांनी काम धंदे सोडून? तर मेरकुटे साहेबांना पण सांगितलं, त्यांनी आम्ही मोर्चा घेऊन गेलो होतो तेव्हा मेरकुटे साहेबांना सांगितलं, त्यांनी मला 1 हप्त्याचा टायमिंग दिला की तुम्हाला मी
एका हप्त्यामध्ये टायमिंग फिक्स करून देतो म्हणून त्यांनी मला अजिबात टायमिंग फिक्स करून दिलं. त्याच्यानंतर आम्ही 2 वेळा आयुक्तांना भेटलो, आयुक्तांनी पण काय ऐकलं नाही. मग आता काय करायचं, काय उपोषण काय असं करतच बसायचे, काम धंदे सोडून आम्ही काय उपोषणालाच बसायचं का नेहमी? हेच करत राहायचं का? आमच्या एरियासाठी आम्हाला काहीतरी करायचंय म्हणून बसलेत उपोषणाला, पण त्या उपोषणाला तुम्ही दाद द्या ना, काहीतरी करा. आमचं वेळेवर पाणी सोडा ना तुम्ही. जी वेळ दिली ती वेळ निश्चित करा आता आम्हाला. 3 ते 5 म्हणजे 3 ते 5च करा. त्याच्यानंतर मागे पुढे झाली नाही पाहिजे.